आज आपण बोंबील फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी बोंबील घेतलेले आहे, चांगले वॉश करून त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि त्याला मिक्स करून साईडला ठेवून देणार आहोत। दुसऱ्या प्लेटीमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आणि आपल्याला मसाला टाकायचा आहे आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। ते करून घेतल्यानंतर गॅसवर आपल्याला साईडला तवा ठेवायचा आहे। तो गरम झाल्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला बोंबील जे आहे ते आपल्या पिठामध्ये त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने करून घ्यायचं आहे आणि गरम तेवामध्ये सोडायचं आहे। गॅस फास्ट ठेवायचा आहे, स्लो ठेवायचा नाही आणि असे कुरकुरीत बोंबील होतात। आमच्या इकडं आम्हाला सगळ्यांना बोंबील फ्राय खूप आवडतात, कारण एकदम कुरकुरीत आणि टेस्टी बोंबील होतात। तुम्हीही करून बघा, खूप तुम्हाला आवडेल। आपण आता गॅस फास्टच करून ठेवणार आहोत आणि आपण आता त्याला पलटी करणार आहोत। पलटी केल्यानंतर त्याला परत एका साईडनी शिजू दे, चांगलं कुरकुरीत होऊन द्यायचं आहे आणि कुरकुरीत झाल्यानंतर बारीक गॅस करून घ्यायचा आहे आणि त्याला साईडला काढायचं आहे। असे आपले बोंबील चांगले कुरकुरीत होतात आणि एकदम टेस्टी होतात खायला। जास्त काही त्याला लावायचं नाही आणि काही करायचं नाही। आता ते आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की असे हे आपले बोंबील फ्राय होतात। मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। थँक्यू।